नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय शिंदे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। फक्त आता या शेतकऱ्यांना सर्व योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे। त्यासाठी जो काही नवीन GR आहे तो GR काढण्यात आलेला आहे। नक्की काय GR आहे, महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जे काही योजना आहे या योजनेच्या लाभाकरता शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक म्हणजे त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो, हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आजपासूनच म्हणजे 11 एप्रिल 2025ला हा GR काढण्यात आलेला आहे। नक्की काय GR आहे ते पहा। महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते फक्त तुम्हाला इथे सांगतो। तर GR पहा, शासनाचा निर्णय। पहिला पॉईंट बघा, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जे काही योजना आहेत त्या लाभाकरता शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजेच पहा, 15/4/2025 पासून कंपल्सरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी असायलाच लागणार आहे, असणं गरजेचं आहे। फार्मर आयडी कसा काढायचा त्यावर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच अपलोड केला जाईल। तो व्हिडिओ बघूनही तुम्हाला जर फार्मर आयडी काढता येत नसेल तर शेजारील महाई सेवा केंद्र, CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन आपण जो काही फार्मर आयडी आहे तो काढून घ्या। त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र जे आहे ते अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळ, ऑनलाईन प्रमाणे इत्यादी सर्व संबंधित यंत्रणांशी संलग्न साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्यासाठी आयुक्त कृषी यांनी दिले असं सुद्धा सांगितलं आहे। म्हणजे आता जो काही ऑनलाईन पोर्टल असतील, जे काही ऑनलाईन योजना राबवल्या जातात त्या सगळीकडे आता फार्मर आयडी जो आहे तो तुमचा घेतला जाणार आहे। फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आलेला आहे। 3 नंबरचा पॉईंट बघा, शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन, जिओ रेफरन्स, पार्सल डेटा आणि त्यावर घेतलेली पिके DCS या कृषी विभागामार्फत वापरत आलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रीस्टेक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी। तसेच ज्या शेतकऱ्यांनी येथे पाहू शकता, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांसाठी तातडीने सदर पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करणे, यासाठी ग्राम विकास समिती, CSC आणि क्षेत्रीय यंत्रणाची मदत घ्यावी असं सुद्धा सांगितले आहे। त्यानुसार महत्त्वाचा पॉईंट आहे येथे 5 शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा जो काही लाभ आहे तो घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक असल्याबाबत कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करावी। म्हणजे सगळ्या योजनेसाठी अत्यंत गरजेचा आहे आणि हा जो GR आहे तो त्या संदर्भातला काढण्यात आलेला आहे। हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।